आजकाल सुक्का पाटील हे नाव तुम्ही नक्कीच कुठे ना कुठे ऐकले असणार. तो 35 भाकऱ्या खातो, तो पाणी पित नाही, तो फक्त दूध पितो, तो भूतांच्या मेळ्यात जेवण करतो, तसे 35 मक्याची कणसे खायचा, 1000 कडब्याची पेंडी बांधायचा आणि विहिरीतील पाणी तेलाच्या डब्याच्या साह्याने एकटा बाहेर काढायचा. ह्या गोष्टी पण तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, सुक्का पाटील म्हणजे कोण? सुक्का पाटील हा कुठे राहतो आणि सुक्का पाटील जे सांगतोय ते खरं आहे का, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सामाजिक आणि चालू घडामोडींवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती एक नाव बरंच चर्चेत आलेलं आहे, ते म्हणजे सुक्का पाटील. आता आपण हे नाही बोलू शकत की ते जे बोलतात ते पूर्णपणे खरं आहे, पण त्यांनी आपल्या आयुष्याचे अनुभव, खाण्यापिण्याच्या सवयी आणि ताकदीच्या गोष्टी मुलाखतीत सांगितल्या आहेत आणि तेव्हापासूनच हा विषय महाराष्ट्रभर गाजू लागलेला आहे. सुक्का पाटलांचे मूळ गाव घरणेगी, तालुका मंगळवेढा, ते सध्या आता त्यांच्या मुलीकडे गादेगाव, तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर या ठिकाणी राहतात. ते सध्या 85 वर्षाचे आहेत. आयुष्यभर शेती, मेंढीपालन आणि प्रचंड कष्ट करत त्यांनी गावोगावी आपलं नाव पसरवलं आहे. त्यांच्या ताकदीचे किस्से एवढे भन्नाट आहेत की लोक आजही कौतुकाने सांगत आहेत. सुक्का पाटील हे खरं तर मराठा समाजातील गरीब कुटुंबातील एक साधे आणि कष्टाळू शेतकरी आहेत. त्यांची शाळा काहीच झाली नाही, पण त्यांना वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांच्याकडे शेळी पालनाचा व्यवसाय सोपवण्यात आला. तेव्हा त्यांच्याकडे 350 मेंढ्या होत्या. त्यांचा दैनंदिन आहार आपल्याला आश्चर्यचकित करणारा आहे. त्यांचा आहार ऐकला की कुणालाही विश्वास बसणार नाही. ते पहाटे 4 वाजता उठायचे, नदीवर जायचे, आंघोळ करायचे, तिथून घरी यायचे आणि 4-5 भाकऱ्या खायचे आणि 2-3 तांबे कालवण संपवायचे. त्यानंतर ते दिवसभर 20 ते 25 भाकऱ्या एवढं अन्न ते संपवायचे. कधी 5 लिटर दूध संपवायचे, तर कधी 35 मक्याची कणसं ते एकटे खायचे. कधी 5 ते 6 ऊस मुळासकट संपवायचे. एवढा त्यांचा दैनंदिन आहार होता. आज आपल्याला एक भाकर संपत नाही, तर मग विचार करा सुक्का पाटील त्यावेळेस 30 ते 35 भाकरे कशा खात असतील. त्यांचा एक किस्सा तर आश्चर्यकारकच आहे. ते भूतांच्या मेळ्यात जेवण करत होते. सुक्का पाटील हे खायचे पण तेवढं आणि राक्षसासारखं काम सुद्धा करायचे. त्यांच्या कामाचे किस्से तर अजून भन्नाट आहेत. आपल्या शेतातील आपल्याला 50 कडब्याच्या पेंड्या बांधू शकत नाही, पण ते 4 ते 5 एकरातील हजारो कडब्याच्या पेंड्या बांधत असत, ते पण एकटे. सुक्का पाटील यांनी पुढे जाऊन मुलाखतीत हे सुद्धा सांगितलं की गेले 50 ते 60 वर्षापूर्वी गावामध्ये विहीर खणणे म्हणजे सगळ्यात मोठा पराक्रम होता. आज आपल्याकडे JCB, पोकलेन, ब्लास्टिंग मशीन आणि बोर यासारख्या सोयीच्या गोष्टी आहेत, पण त्यावेळेस लोक आपल्या हाताने आणि स्वतःच्या कष्टावरती विहिरींची कामे करत असत. एखादी विहीर पाडायची म्हटलं का त्या काळी अख्खं गाव एकत्र यायचं आणि विहीर खोदायचं काम करायचं. त्यावेळी विहीर खणण्यासाठी महिनोमहिने जायचे. तेव्हा कुठे पूर्ण गाव एकत्र होऊन ते विहिरीचं काम पूर्ण व्हायचं. अशीच एक वेळेला सुक्का पाटील यांची विहीर खणायचं ठरलं. विहीर खणतानाचं सगळ्यात कठीण काम असतं ते विहीर खोलवरती गेल्यानंतर जे विहिरीमध्ये पाणी साठतं त्या पाण्याला बाहेर काढणं. ते विहिरीतलं पाणी आधी काढायचं, त्याच्यानंतर काही लोक त्यात उतरणार आणि नंतर कामाला चालू करणार. त्यामुळे विहिरीतील पाणी काढणे हे गावकऱ्यांसाठी डोक्याचं दुखणं होतं, पण हे काम सुक्का पाटील यांच्यासाठी काहीच नव्हतं. सुक्का पाटील हे सकाळी म्हणजेच पहाटेच्या 4 वाजता उठायचे. ते नदीवरती आंघोळीला जायचे. आंघोळ करून आले की घरी आले की 5-6 भाकरी खायचे, 2-3 तांबे कालवण संपवायचे. त्यानंतर ते कामाला जायचे, विहिरीत उतरायचे आणि तेलाच्या डब्याच्या साह्याने ते विहिरीतील पाणी बाहेर काढायचे आणि विहीर कोरडी खट्ट करायचे. तेव्हा लोक विहिरीमध्ये उतरण्यासाठी तयार व्हायचे आणि त्यानंतर कामाला सुरुवात व्हायची. 1 तास नाही तर ते सलग 3 ते 4 तास पाण्यामध्ये उतरून विहिरीतील पाणी पूर्णपणे बाहेर काढायचे. हे काम वाटतं इतकं सोपं नाहीये. पाणी काढून झालं की ते आणखी घरी जायचे.
भाकरी खायचे आणि त्यानंतर आपल्या मेंढ्या सोडायचे आणि 5-6 भाकरी सोबत घेऊन अजून रानात जायचे. रानात गेलं की ते मेंढ्यांचं 2 ते 3 लिटर दूध काढून भाकरी सोबत कुस्करून खायचे. पुन्हा संध्याकाळी घरी आले की ते 4 ते 5 भाकरी खायचे आणि 1-2 तांबे कालवून फस्त करून टाकायचे. असा त्यांचा दैनंदिन आहार होता. मंडळी, आपण दावा करत नाही, पण त्यांनी एका मुलाखतीमध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अशी म्हातारी माणसं प्रत्येक गावामध्ये असतात. अशा म्हाताऱ्या माणसांकडून आपल्याला त्या काळच्या जुन्या गोष्टी काही ऐकायला मिळतात. असंच एक म्हातारं हिंगणी या गावामध्ये, म्हणजे तालुका मान, हिंगणी या गावामध्ये 105 वर्षाचं म्हातारं आहे. ते पण अशाच किस्से सांगतं. ते तर चक्क भूतांसोबत त्यांच्या मेळ्यामध्ये जेवण करण्यासाठी बसलं होतं. विश्वास न बसणारी ही गोष्ट आहे, पण त्यावेळेसच्या ह्या गोष्टी खऱ्याच आहेत असं त्यांच्या तोंडून बोललं जात आहे. भूतांसोबत जेवण करायला बसलं की आधी उठायचं नाही. जे आधी उठल त्याला ते भूत झपाटायचं. खरी गोष्ट म्हणजे त्यावेळेसच्या लोकांचे खाणेपिणे हे पौष्टिक असायचे, त्यामुळे लोक दष्टपुष्ट असायचे. पूर्वीच्या काळी ताकदवान शेतकऱ्यांचं कष्टाळू जीवन असंच असायचं. तुम्हाला या सुकापाटलांचा किस्सा कसा वाटला आणि ते खरंच 30 ते 35 भाकरी खात असतील का? तुमचं मत याच्यावरती काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.